आता मात्र आपण आजच्या दिवसाचा हा 7वा सामना आणि लीग स्टेज मधील 25 सामना क्रमांक 25 या ठिकाणी पाहत आहोत। निश्चितच दोन्ही संघ या स्पर्धेमधील खऱ्या अर्थाने क्वालिफायच्या दिशेने प्रयत्न करणारे दोन्ही संघ लीग टेबल मधील 1 आणि 2 क्रमांकाचे दोन्ही संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। आकाश गायकवाड मात्र वारंवार सक्सेसफुल होते, त्याला प्रत्युत्तर देणारा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय। चढाई करता यावेळेस प्रशांत जाधव, एक प्रचंड वेगवान खेळाडू बघायला मिळतोय प्रशांतच्या माध्यमातून। 3 क्रमांकाची जर्सी असेल यावेळेस मात्र चांगल्या प्रकारे उडी, परंतु प्रशांतला सक्सेस मिळत आहे। 1 करोड आणि 3 गुणांची कमाई करतो प्रशांत जाधव। अचूकरित्या 3 खेळाडूंना मैदानाच्या बाहेर पाडण्यात यश मिळत आहे। जबरदस्त कामगिरी, इसे कहते हैं कबड्डी का खेल। यावेळेस मंथन म्हात्रे या रायगडचं भविष्य आणि ज्याच्या पायामध्ये भाऱ्यासारखा वेग आहे असं खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय। प्रत्युत्तर देण्याकरता आता मात्र सज्ज झालाय मंथन म्हात्रे। हा एकटा एवढा खेळाडू असेल, यावेळेस गुण मिळवणं बंधनकारक असणार आहे मंथन करिता, अन्यथा मात्र पहिला ऑल आउट दिला जाईल। अर्थातच संघावरती निश्चितपणे पहिला ऑल आउट दिला जातोय। आवाज वायफरच्या संघावरती एक चांगल्या प्रकारे संघबांधणी चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करून पेन वॉरियर संघ या सामन्यामध्ये उतरल्याचं प्रत्यय आपल्याला बघायला मिळतोय। प्रत्युत्तर दाखल आकाश, यावेळेस मात्र हितेश म्हात्रे हा देखील एक जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतो। पेन तालुक्यातून बिलॉंग करणारा खेळाडू यावेळेस मात्र आवाज वायफळ संघाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करतोय। प्रत्युत्तर दाखल पुन्हा सज्ज झालाय हा प्रशांत जाधव। 1 आणि 9 अशी गुणतालिका आपल्याला बघायला मिळते आहे। मोठ्या प्रमाणामध्ये बॅकफुटवर झालेला हा संघ आवाज वायफर्स आपल्याला कमबॅक करावा लागेल। Do or die. आता मात्र डू और डाय आणि आकाशला त्या ठिकाणी शिरबंदी केलं जात आहे। सुंदर प्रकारे आपल्याला बघायला मिळते आहे। यावेळेस मात्र आवाज वायफर संघ कमबॅक करतोय। Do or die. Do or die. आता मात्र डू और डाय साठी हा चिन्मय पाटील एक भारदस्त पावलांचा चढाई बांधलाय। यावेळेस सक्सेसफुली आपले थर्ड राउंड बॅलेट खेळतोय। बोनस गुणाने मात्र अचूकरित्या कामगिरी बजावतो। प्रत्युत्तर देखील प्रशांत जाधव 3 नंबरच्या जर्सी मध्ये
अटेम्प्ट बोनसचा करून मात्र निश्चितच त्या ठिकाणी मध्य रेषेवरती वेळ काढून धोरणाचा अवलंब करतोय. प्रशांत जाधव पुन्हा एकदा वारंवार चढाई आपल्याला प्रशांतच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. यावेळेस मात्र प्रशांतचा आजच्या दिवसाचा परफॉर्मन्स चांगला आहे. बघा त्यातच प्रत्यय आपल्याला लगेच बघायला मिळालं. या चढाईमध्ये सुंदररित्या गोल टिपला जातो. वीर वॉरियर्स वैकुंठ शेठ पाटील यांनी पालेकरचा स्वीकारलेला संघ आपल्याला बघायला मिळतोय. तर रणजित राणे आणि अभिजित राणे यांचा हा आवाज वायपर संघ आपल्याला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थाने रायगड कबड्डी लीग करिता अनेक मान्यवर पाहुणे या आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये निश्चितच सदिच्छा भेट देऊन गेलेले आहेत. यावेळेस मात्र आकाश गायकवाड डीप रेडचा प्रयत्न आणि निश्चितच कर्णधार गौरव नाईक याची शिकार केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा सक्सेसफुली दावा ठोठावतोय. पेन वॉरियर संघ काय या सामन्यामध्ये विजयश्री संपादन करेल, काय बॅकफुटवर जाईल या सामन्यामध्ये, निश्चितच आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये काय बॅकफुटवर जाईल. आवाज वायपर संघ आपल्याकडून खेळाची अपेक्षा अधिकची असेल कारण लगातारचे 5 सामने आपण मागील 2 दिवसामध्ये विजयी झालेला आहात. पूर्वरचना दाखवावी लागेल, सांघिक कामगिरी करून दाखवावी लागेल आवाज वायपर संघाला जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल. 6 आणि 13 यावेळेस मात्र जबरदस्त अँकल होल्ड ऋत्विक पाटील कर्णधारच्या माध्यमातून. हितेश म्हात्रे
नक्कीच या खेळाडूला आजच्या दिवसामध्ये होता संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं त्याच्या माध्यमातून वारंवार केलं जात आहे. प्रत्युत्तर दाखल मात्र आकाश याच्या माध्यमातून देखील वारंवार सोळ्या आपल्याला बघायला मिळत आहेत. आयकॉन खेळाडू असेल आज या पेन वॉरियर्स संघाकरिता. रिक्त माघारी परतत असताना प्रत्युत्तर दाखल हितेश. 7-7 आज चांगल्या प्रकारे धावत आहे. या अर्थातच पेन वॉरियर्स संघाला यावेळेस मात्र नितेश खळेच्या माध्यमातून ऍडव्हान्स टॅकल बोनस अधिक 1 गुण. लाजवाब पद्धतीचा परफॉर्मन्स हितेशच्या माध्यमातून आता मात्र डू ऑर डाय. चढाई करता प्रशांत जाधव 8 आणि 14 गुणतालिका आपल्याला पाहायला मिळते. प्रशांतचा मात्र निसटता प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय आणि चेरबंद होतोय. सुंदर पकडीचा नमुना या ठिकाणी सादर करतोय आवाज वायकर संघ. पाच खेळाडू मैदानामध्ये असेल. आवाज वायकर संघाचा खेळाडू चढाईकरिता आणि माघारी परततोय. प्रत्युत्तर आकाश गायकवाडचा असेल. वारंवार चढाई आपल्याला या खेळाडूच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. खरोखर 8 संघांकरिता 8 आयकॉन खेळाडू आज या ठिकाणी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून या रायगड कबड्डी लीग करिता निवडले गेलेले आहेत. सर्वोत्तम खेळ 8ही या ठिकाणी आयकॉन खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्येक आयकॉनच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वोत्तम खेळ दाखवण्याची निश्चितच वारंवार प्रयत्न केला जातोय. चढाई करतोय यावेळेस मात्र हितेश. कमबॅक करावा लागेल. आवाज वायपर संघ अजून वेळ बाकी असेल. फर्स्ट हाफ मध्ये आपण खेळतोय. आजच्या दिवसाचा हा 6वा सामना डू ऑर डाय. ही रेड व्हॅलिड होणं निश्चितच एक आनंदाची लाट फुटल्यासारखं असेल आवाज वायपर संघाकरता. परंतु बघूया खेळाडू कितपत प्रयत्न करतोय. प्रयत्नाची परमेश्वर असं म्हटलं जातं मित्रांनो. प्रयत्न तोपर्यंत करायचे जोपर्यंत विजयश्री तुमच्या गळ्यामध्ये माळ घालत नाहीये. संकट येतील, संघर्षाचा काळ येईल. यावेळेस मात्र एक जबरदस्त पकड 15 आणि 9 1 गुण निश्चितच भर पडते की पेन वॉरियर्सच्या संघाच्या पांड्यामध्ये. हितेश मात्र चढाईकरिता. पेन वॉरियर्स संघ मात्र चांगल्या प्रकारे या ठिकाणी आघाडी आज धारण करताना आपल्याला बघायला मिळतोय.
परंतु ह्या आघाडीला मोडत काढण्याचा निश्चितच अगदी पुरेपूर प्रयत्न केला जाईल आवाज वायपर संघाच्या माध्यमातून. यावेळेस ऋत्विक पाटील स्वतः कर्णधार ज्याच्या चढाईला धार असा कर्णधार असं म्हटलं जातं. बघूया कर्णधार कितपत गुणांची लयलूट या चढाईमध्ये करतोय. आज क्वालिफाय होतील ना. वॉर्मअप चालू आहे. दुकानाला गरम ते गरम 1 वाजेपर्यंत चालू होते. 1 वाजेपर्यंत आजच्या दिवशी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी JSWचे PR डिपार्टमेंटचे आणि कबड्डी प्रेमी श्री कुमारजी छत्ते साहेब यांची उपस्थिती लाभलेली आहे. संघटनेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी सदस्य श्री आनंदजी गायकवाड, महाड कबड्डी असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष कल्पेशजी सप्पाळ आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. Do or die. आता मात्र डू और डाय. सुंदर प्रकाराला बघायला मिळाली. आवाज वायपर संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देखील आता मात्र चिन्मय पाटील. 3 खेळाडू मैदानामध्ये असेल. गुण मिळवणं सोपं नसणार आहे, परंतु जर प्रयत्न केले तर काहीही करू शकतो. ज्यावेळेस कंट्रोल बागावा लागेल पेन वॉरियर संघाला, तर निश्चितच हातातोंडाशी आलेला घास जर हिसकावून द्यायचा नसेल तर मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. काहीशा प्रमाणे बुचक्यात टाकतोय आवाज वायपर संघ पेन वॉरियर संघाला. ऋत्विक पाटील मैदानामध्ये असेल. कर्णधार जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत चिंतेची बाब नसावी पेन वॉरियर संघाकरिता. ऋत्विकची ही शांत संयमी चढाई. माहिती आहे मला. ऋतिक पाटील चालणार ना जास्त. आता मात्र पकडलं चढाई ना करीत असेल. मांडीत पकडलं तर मरशील. Do or die. काय वांट्या Do or die. आता मात्र डू और डाय. यावेळेस पूर्णतः प्रिपेअर करून त्या ठिकाणी संधी दिली जाते चिन्मय पाटील याला. बघूया कितपत प्रयत्न करतोय. एक फार जसं पावलांचा चढाई बहादर एक मजबूत देश लाभलेला, परंतु यावेळेस गौरवच्या माध्यमातून मगरपेटी आपल्याला बघायला मिळाली. डबल आउट केलं जात आहे आणि मात्र चिन्मय यावेळेस मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. अर्थातच जय भवानी वाशी या संघाचा हा स्थानिक खेळाडू. आणि मैदानामध्ये कोण आलाय? प्रशांत जाधव. अद्यापपर्यंत त्या सामन्यातील सक्सेसफुल असा राईड आहे. प्रशांत जाधव आपल्याला बघायला मिळतोय. बघूया प्रशांत कितपत एफर्ट्स लावतो या चढाईमध्ये. कोणते एफर्ट्स नाहीत, कोणताही प्रयत्न आपल्याला बघायला मिळत नाही आहे. माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल मात्र हिमांशू म्हात्रे. एक मजबूत बांधा लावलेला चढाई बहादर. एक यशस्वी असा निर्णय पंचांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. Do or die. पण
पद्धतीने या स्पर्धांचे निर्णय पंचांच्या माध्यमातून दिले जात आहेत. आता मात्र डू ऑर डाय चढाई करता प्रशांत जाधव. प्रयत्न करावे लागतील सर. ही रेड बॅलेट करायची असेल परंतु निश्चितच आवाज वायपर संघाच्या माध्यमातून ही रेड बॅलेट दिली जात नाही आणि मात्र निश्चितच त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरतोय. आवाजचा डिफेन्स प्रत्युत्तर द्यायला मात्र हिमांशू पुनशेकदा 7 नंबर जर्सी 2 खेळाडू मैदानामध्ये असेल. सुपर टॅकलची नामी संधी असेल. जर ही सुपर टॅकल झाली तर मात्र निश्चितच एक चांगल्या प्रकारे आघाडी धारण करेल तो पेन वॉरियर संघ. बघा यावेळेस हिमांशूचे प्रयत्न चांगले आपल्याला बघायला मिळतात परंतु त्या प्रयत्नांना यश नाहीये. माघारी करतोय आणि प्रत्युत्तर द्यायला मात्र चढाईसाठी सज्ज झालाय ऋत्विक पाटील. 8 नंबरच्या जर्सी मध्ये हा कर्णधार आपल्याला बघायला मिळतोय. आता मात्र चिन्मय पाटील. यावेळेस मात्र ऋतिकच्या माध्यमातून जबरदस्त मगरमिठी बघायला मिळाली परंतु या मगरमिठीला निश्चितच आव्हानात्मक लढाई देईल का? कोणती पटकन दस्तगत करून देखील यावेळेस मात्र चेअरमन केला जातोय. चिन्मय पाटील याला जबरदस्त पकड माध्यमातून पेन वॉरियर संघाला आणि गुणतालिका जर आपण पाहायला गेलो तर गुणतालिका आपल्याला बघायला मिळते आहे. अर्थातच आवाज वायपर्स 15 तर पेन वॉरियर्स 19 आणि 19 म्हटलं की मित्रांनो आपल्याला आठवतो पुलवामा अटॅक. तो आंखों के 2 बूंदों से 7 समंदर हारे हैं, मेहंदी वाले हाथों से मंगलसूत्र उतारे है. निश्चितच असं आपल्या वीर जवानांचं आपल्याला बलिदान आठवतं. पुलवामा अटॅक मध्ये 2019चा पुलवामा अटॅक. यावेळेस मात्र जस्ट पोलिंगचा एक गुण निश्चितच दिला जातोय राज जंगलच्या माध्यमातून. डू ऑर डाय. आता मात्र डू ऑर डाय अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे सामना आणि अंतिम टप्प्यामधील सामन्यामध्ये साडे आपल्याला बघायला मिळते. अरे 16 आणि 19 अशी गुणतालिका आपल्याला बघायला मिळते. 3 गुणांचा फरक असेल 2 संघांच्या दरम्यान. यशस्वी बोनस 20 आणि 16. आता मात्र 4 गुणांचा फरक झालाय. चढाई करता हिमांशू. यावेळेस मात्र डीप रेड करावी लागेल परंतु जबरदस्त पकड अजून एकदा सुपर टॅकल केली जाते पेन वॉरियर संघाच्या माध्यमातून आणि या सुपर टॅकलचा बेनिफिट म्हणून आज संघ या ठिकाणी आघाडीवरती आहे. अरे 2 जण अरे काय अरे 2 पहिल्यांदा बघते आयुष्य. अरे चिन्मय पाटील कडून यावेळेस मात्र मल्टिपल पॉईंट वेळची निश्चित अपेक्षा असेल संघाला. काय आकाश गायकवाड.
संघ व्यवस्थापक एबी सुपर प्लेयर्स बीजी टायगर्स महाड आपले संघ जय्यत तयार ठेवायचे आहेत. डू ऑर डाय. एबी सुपर प्लेयर्स बीजी टायगर्स महाड आपले संघ जय्यत तयार ठेवायचे आहेत. पुराच्या कंबाच्या दिशेने वाटचाल करतो आवाज पायपाय. जरी टेबल टॉप असेल तरी देखील विजयाची अपेक्षा प्रत्येकाला असेल मित्रांनो. यावेळेस मात्र 2 गुणांची कामगिरी केली जाते आहे. चिन्मय पाटीलच्या माध्यमातून एक यशस्वी सडे आपल्याला बघायला मिळते आहे. आता मात्र काहीशा प्रमाणामध्ये बुचका टाकला जातोय पेन वॉरियर संघाला. निश्चितच जर हा ऑल आउट दिला तर मात्र आघाडीवरती येईल आवाज वायपर संघ. परंतु गौरव पाटील या चढाईसाठी सहजासहजी खेळाडू माघार घेईल असं चित्र मैदानामध्ये दिसत नाही आहे. दोन मिनिटं ट्राय केली असती. यावेळेस मात्र चिन्मय आता मात्र हिमांशू 24 आणि 23 जवळपास बरोबरीवरती असलेला सामना एका गुणाच्या नामात्र आघाडीवरती पेन वॉरियर संघ खेळतोय. अर्धा मिनिट असेल स्कोर बघा. हॅलो स्कोर बोर्ड ऑपरेटर. आवाज वायपर पेन